हाय गाईज, तर तुम्ही बघू शकता मी जस्ट रेडी झाली आहे. जीन्स आणि टॉप घातली आहे आणि हा परवाच मी टी शर्ट घेतला आहे व्हाईट. सो गाईज, आम्ही जायच्या वेळीच आमची अचानक रिक्षा बंद पडली, त्यामुळे आम्हाला धक्का देत देत रिक्षाला चालू करावं लागलं. तर बघू शकता गाईज, रस्त्यावर पुरेपूर शांतता आहे, कारण सगळ्या गाड्या इचलकरंजीमध्ये आहेत. कारण गणपती विसर्जनला दरवर्षी गर्दी असतेच, नेहमीच असते. आणि यावर्षी रस्त्यावर गाडी दिसत नाही, मग मी म्हटलं की गर्दी फुल आहे. आणि बघू शकता गाईज, ही गर्दी ही तर पुढे आहे, मी अजून आत गेले नाही. सो त्यानंतर गाईज सगळे बसत होते आकाश पाळण्यात. मी पूर्ण डिस्क्लोज केलं जाण्यासाठी. मला भूक लागली होती, मग मी गेले नूडल्स खाण्यासाठी. आणि खरं तर गाईज माझं फेवरेट आहे नूडल्स, पण फेस्टिवलमध्ये इतकं काही टेस्टी नव्हतं, कारण गर्दी असल्यामुळे गाईज फास्ट करावं लागतं त्यांना, त्यामुळे इतकं काही टेस्टी नव्हतं. पण ठीक आहे, चांगलं होतं. मग त्यानंतर माझी दीदी आणि त्यांच्या टीचर पण आल्या होत्या क्लासमधल्या. सो आम्ही खाऊन पिऊन मग मस्तपैकी आईस्क्रीम वगैरे घेतलं. मी घेतला होता चॉकलेट कोन, माझा फेवरेट. सो खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो शॉपिंगसाठी. मग मला ना एनी टाईम चप्पल खूप आवडतात आणि आम्ही फेस्टिवलमध्ये चप्पलच घेत असतो, मग ते टिको किंवा न टिको. मग दीदी मी चप्पल वगैरे घेत होतो. आणि हे बघा गाईज, क्यूट क्यूट छोटे छोटे डॉल्स होते, लहान मुलांचे फुगे म्हणा किंवा आपले गणपती डेकोरेशनचे अनेक प्रकारचे खेळणी वगैरे होते. आणि त्यानंतर बघा गाईज, इचलकरंजीतली सगळ्यात मोठी साऊंड सिस्टम होती ही. आणि इतकं वाजत होतं ना गाईज, अक्षरशः कानात किर्र होत होतं इतकं. म्हणजे आणि गर्दी तर अफाट, जेवढी साऊंड होतं ना, साऊंडचा आवाज होता त्याच्या दुप्पट गर्दी. सो त्यानंतर गाईज 12 वाजले होते घरी जाण्यासाठी. मग मस्तपैकी आम्ही चहा वगैरे मागवला, चहा पिला. सो आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय गाईज.